तर नमस्कार गाईज, तुमचं सगळ्यांना स्वागत आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे 15 तारीख, म्हणजे आज आहे सारा आधार फाउंडेशन आयोजित सामुदायिक विवाह सोहळा. तर तुम्ही इथं बघू शकता माझ्या पाठी जस्ट बघा इथे एंट्री आहे. इथे बघा सारा आधार फाउंडेशनची एंट्री बघा इथे. तर आज इथं भव्य सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. 100च्या वरती जोडपे आहेत. तर मित्रांनो अशी इथे इंटेन्स आहे. तर तुम्हाला मी सगळं दाखवणार आहेत आणि संध्याकाळचा पण तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही टेन्शन न घेऊ. तर मित्रांनो ब्लॉग आता कंटिन्यू ठेवा, कारण की ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे आजचा. तर मित्रांनो आता दुपारचे 2 वाजले, त्याच्यामुळे ते काही एवढे लोक दिसणार नाही तुम्हाला. जशी संध्याकाळ होईल तशी त्याचं लोक वाढणार आहेत. हे बघा मित्रांनो, याची समोरची मेन एंट्री हे बघा. तर मित्रांनो बघा हा स्टेज असणार आहे रात्रीच्या. तर मित्रांनो खूप चांगलं असं आयोजन आहे बघा. हे बघा इथं सगळ्या सायकल आहेत, शिलाई मशीन आहेत. हे बघा इथं सगळी बसण्याची व्यवस्था केली आहे बघा. असं म्हणजे इथं खूप मोठा ग्राउंड आहे, तुम्ही इथं बघू शकतात. हे बघा मित्रांनो पार्टी किती मोठी स्क्रीन आहे. इथे सायकल आणि शिलाई मशीन ठेवल्यात आणि इकडे सगळे बसण्याची व्यवस्था केली. तर मित्रांनो हे बघा जे सगळं लग्नच करायला लावलंय, त्यामुळे सगळ्या किशोरदादांना करायला लावलंय बघा. सगळ्या यांनी करा. तर मित्रांनो बघा सगळे दादांनी करायला लावलंय, कारण या सगळे दादाचा खूप मोठा रोल आहे. तर मित्रांनो इकडे बघा जेवणाची सोय सगळी इकडे आहे बघा. आता एवढा मोठा कार्यक्रम आहे म्हणजे तो जेवणाची सोय असेलच. हे बघा तर मित्रांनो आता इथे दुपार आहे म्हणून इथे तुम्हाला कोण दिसणार नाही, पण तुम्हाला रातच्या तुम्हाला सांगतो इथे एवढी जागा पण नसणार. जेवढी लोक येतील इथं त्या सगळं भरली तर बघा. इथं तुम्हाला खाली दिसतं ना आता बघा, कारण की मित्रांनो इथे सगळे आपले मुख्यमंत्री साहेब पण येणार येतात. हे बघा. तर मित्रांनो आता तुम्हाला भेटू डायरेक्ट संध्याकाळी, कारण की आता ऊन खूप आहे. तर आता भेटू डायरेक्ट आपण संध्याकाळी. ब्लॉग असाच कंटिन्यू ठेवा, ब्लॉग बघायला विसरू. तर मित्रांनो बघा आपला सागरदा आधीकडे बघ ना. तर मित्रांनो यांचा पण खूप मोठा मोल आहे याच्यात. आणि हे बघा आपल्या सगळे सोनूबाई आहे. आणि इथं बघा आपला प्रकाश दादा इथं. हे बघा इथं आपला वायटी बाय नाही बघा, तर भूषण भाई पण आहे. वायटी ब्रो आणि आपला सिनेमॅटिकग्राफर ललित चौधरी. तर गाईज आम्हाला सगळ्यांना फायनली आयडिया भेटतात द्या बघा. तर आता इथे बघा सगळे आपल्याला दादा लोक आहे बघा. तर मित्रांनो आम्ही सगळे सदस्य आहे तिथं मदत करायला बघा, कारण इतक्या मोठा कार्य सगळ्यांना हातभार लागला पाहिजे. तर गाईज इकडे बघा नवर थांबलं इथं. तर गाईज बघा आपले वाईटे पाहिजे फॅन लोक भेटलेत खूप दिवसात नाही. तर मित्रांनो बघा पाहिजे पहिल्या लाईफमधले फॅन भेटलेत. बाय कुठलं तुम्ही? कर्जत गाव. तर मित्रांनो बघा आपले वाईटे पाहिजे सगळे फॉलोअर्स भेटले आहेत त्यांना आज. ते सगळे पोरले खुश आहेत, ते कर्जतवरून आलेत. तर गाईज आता ट्रॅफिक वाढत चालले. आता आम्ही लावलं गाड्या लावायला आहे बघा. आता बघा लोक पण आले ते बघा. मित्रांनो
तर मित्रांनो बघा आता इथं आम्ही सगळीकडे गाड्या लावून ठेवले. आता आमचं काम वेगळं जरा पब्लिक दाखवतो ना पब्लिक. तर मित्रांनो मी तुम्हाला क्राऊड दाखवतो, क्राऊड कसा येतो. तर काय सगळ्या बघा भाऊबंद चालले आता जोडपं मोजायला. तर आता आम्ही चाललो तर काय आम्ही चाललो आता बघा नवरा बघायला म्हणजे जोडपं बघायला चाललो. किती नाही एखादी मिसिंग असेल तर हे बघा. तर मित्रांनो इथं रात गर्दी येतो तिथं बघू शकतो हे बघा. तर काय तिथं बघा किती आहे तुम्ही बघू शकता. याने आपल्या सोबत आहे ना मग. तर मित्रांनो बघा लाईन कपायला मागत नाही. 111 जोडपे. वरत जा त्या मॅडमच्या घरी कोण राहिला का बघू नये. काय दादा बघा सगळा भरलेला आहे बघा. मित्रांनो इथं फुल व्यवस्था आहे. घेऊन काय होऊ शकत नाही. स्वाती पाटील नगरसेविका अंबरनाथ या देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय प्रतीक्षाताई पाटील नवी मुंबई महानगरपालिका नगरसेविका आपलं देखील सारा आधार फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. त्याचबरोबर हर्षदा उमेशजी पाटील सन्माननीय हर्षदा उमेशजी पवार आपण देखील या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालात. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो बघा सगळा भरलेला आहे बघा. आणि मी तुम्हाला दुपारी दाखवलेला सगळा खाली होता. सन्माननीय बाळरावजी काठवले आणि त्याचबरोबर गणेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर काय इथं बघा हलका आणलाय हाल ते बघा. तर काय इथं बघा सगळे बाहेर बोलायची मजा घेत आहेत. अशी ते हालबिल काढलेलं आहे बघा.
मित्रांनी आज बघा इथून दिसतंय कोणतरी बसलाय बघा. तर मित्रांनो पिसाळलेला आहे तुम्ही बघू शकता. मित्रांनो इथे बघा आपलं सगळ्या करण पण आहे आणि यश वगैरे आहे बघा. हे यश फॉलो करा. हे तो कुठे गेला तो बारका. रंजना कोतेकर मॅडम यांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर त्या या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आहेत. सन्माननीय रंजना कोतेकर मॅडम यांचं शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. मेनुसिक निर्माण केला त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे किशोरजी सोरखादे, ज्यांच्या माध्यमातून 111 जोडप्यांचा सामुदायिक शाही विवाह सोहळा आज या अंबरनाथच्या नगरीमध्ये पार पडणार आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा, आपतेष्टांचा, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातून आलेल्या अनेक दिग्गजांचा, मान्यवरांचा सोहळा, सन्मान सोहळा या ठिकाणी साराधार फाउंडेशनच्या वतीनं आपण करतो आहोत. खरं तर इथे आलेला प्रत्येक जण हा अत्यंत महत्वाचा आहे. सन्माननीय निलेशजी निरगुडा आणि सीबे निरगुडा या दोन्ही आदिवासी रील स्टारचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय राजेंद्रजी बागुल, दिलीपजी जाधव आढाव साहेब या दोन्ही नगरसेवकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी समीरजी देसाई या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित. आईवडिलांची जबाबदारी आहे तसा तिचा उत्तम संसार होऊन तिचं उत्तम वैवाहिक जीवन सुरळीत व्हावं याकरता त्या मतदारसंघाचा एक पालक म्हणून खऱ्या अर्थानं घोषित आणि अघोषित स्वरूपात कन्यादानाची योजना मतदारसंघामध्ये जर महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा जर कोणत्या आमदारांनी राबवली असेल तर ती सन्माननीय किसनजी कथोरे साहेबांनी राबवली. आणि तुमच्याच याच सामाजिक कार्याचे धडे घेत सन 2017 साली चिखलोली गावामधल्या सर्वसामान्य कुटुंबातील एका युवकाच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की आल्यानंतर कार्यक्रमाला पावती देणं, मागितल्यानंतर कार्यकर्त्यांना देणगी देणं, नाव लिहिलं जाणार आहे म्हणून स्वतः कार्यक्रमात जाऊन दान देणं हा दानशूरपणाचा एक वेगळा आलेख आहे. पण कळत न कळत गरजू असणाऱ्या लोकांपर्यंत दानशूर व्यक्ती पोहोचतात का हा मोठा प्रश्न आहे. ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे त्यांना ती मदत मिळाली जाते का हा एक मोठा प्रश्न आहे. मग जर उपेक्षितांना मदत मिळत नसतील तर समाजानं दिलेल्या दानाचा नेमका फायदा काय. गरजू लोकांना जर मदत मिळत नसेल तर त्या दानशूर वृत्तीला नेमकं आपण कशावर नेऊन बसवावं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि अशातच 2017 साली सन्माननीय किशोरजी सोरखादे साहेब आणि त्यांच्या अनेक शिलेदारांनी एकत्रित येऊन साराधार फाउंडेशन या एका परिवाराची स्थापना केली. आज साहेब आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत याच फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 811 पेक्षा जास्त जोडप्यांचा आपण, वधूवरांचा आपण सामुदायिक विवाह सोहळा या साराधार फाउंडेशनच्या माध्यमातून करू शकलो. जी मुलं उच्च शिक्षण घेत आहेत पण त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, पण त्यांना मोफत जरी शिक्षण मिळालं असलं पण अगदी जव्हार मोखाड्याच्या माणसाचा जरी प्रश्न सुटला नाही तरी त्याला माहिती आहे की या प्रश्नाला न्याय देण्यासाठी याच सह्याद्रीच्या मातीमध्ये मुरबाड बदलापूरकरांचं भविष्य बदलवणारा किसन कथोरे नावा
मोरेश्वरं सीदिला बल्हाळो पुरोडंदनाय कमः चिंता मणे सेवरा लेण्या द्रिम गिरिजातल सुवर्ण विघ्ने हरम ओदरा ग्रामो राणा संस्कृते गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल नादावे सुख सागरी रघुवरा हा विधी घडोलिया आला घरा वधूही नवरी वरण बरा जोडासे सुंदरा प्रेमाची उधळा फुले वधुवरा मंगलाष्टका अर्पणी आशीर्वाद हा तुम्हा वधुवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शरयो महेंद्र तनया शरणोपति वेदिका क्षिप्रा वतीना सुरभि ख्याता गया गणगति पूर्णा जले सहिता मंगलम शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान अति समेत
सुलग्न जय दत्ताच्या जपमान तासोटी खाली घ्यायची, तासोटी खाली घ्यायची. तुला तासोटी अंतर्भाट खाली घ्यायचंय. गौरी मुलीने हार घालायचा आहे. गौरी मुलीने हार घालून घ्यायचंय पहिले. हर्षदा भास्कर गौरी मुलीने हार घालून घ्यायचंय. यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. हर्षदा भास्कर म्हात्रे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. हर्षदा म्हात्रे यांचा आज वाढदिवस देखील आहे. आणि त्यांना आपण सायकल देखील इथे वितरित करत आहोत. आजच्या कार्यक्रमाला गुरुजी 2 मिनिटं फक्त. शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय बाळाशेठ कांबरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. बदलापूरचे नगरसेवक सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. अंबरनाथचे नगरसेवक सन्माननीय शैलजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय समीर शेठ मगर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विरागा इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अमोलजी सोनवणे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. शैलेशजी शिर्के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय शैलेशजी शिर्के साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. हर्षदा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण विचार मंचावर यावं. हर्षदा भास्कर म्हात्रे यांना विनंती करतो की आपण विचार मंचावर यावं. मी सन्माननीय आप्पांना आदरणीय कथोरे साहेबांना विनंती करतो. मी आप्पांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तर मित्रांनो फायनली आम्हाला वरती जायला चान्स भेटलाय बघा. तर मित्रांनो इथे बघा सगळं दिसतंय. अरे एवढं कोणाला आहे बघा नीट. नीलदा आलाय बघा, तुम्ही बघू शकता इथं. तर मित्रांनो आता बघा फायनल सगळ्यांचं लग्न झालेलं आहे बघा. तर आपली आवडीत आहे पाटील ते. तर मित्रांनो माझा नीलदा तुम्ही खूप मोठा फॅन आहे आणि नीलदाचे मी सगळे ब्लॉग बघत असतो घरी. तसे मी ताई पण आहे. धन्यवाद. आमच्या घरात तुम्ही सगळे ब्लॉग होता, माझ्या घरात नाही आम्ही फॅमिलीला. धन्यवाद. असंच मेहनत करत राहा मित्रा. आणि आम्ही आता नवीन सुरुवात केलं. मित्रांनो आपल्या भाऊने पण सुरुवात केली जशी आपण पहिली केली होती. म्हणजे शून्यातनं आपल्याला विश्व निर्माण करायचे. पण भाऊला पण थोडं प्रेम द्या, कारण प्रत्येक माणूस जेव्हा मेहनत करतो आणि तुमचा जेव्हा सपोर्ट भेटतो ना तेव्हा दिल खुश होऊन जातो मित्रांनो. मग आपल्याला अजून काहीतरी नवीन नवीन करावं असं वाटतं. मग तसं आपला भाऊ पण मेहनत करतो. नवीनच चॅनल आहे, त्याला पण खूप सारं प्रेम द्या. चल भेटू आपण लवकरच. तर मित्रांनो बघा आम्ही दादाची फॅमिली. तर मित्रांनो आमची स्वतःची फॅमिली बघा. तर मित्रांनो इथे बघा 7 फेऱ्या चालू आहेत. श्रीश्वते लक्ष्मी समज्ञा बहुरात्रे पास्वेन सत्राणि रूपमस्मिनौ याक्तं माहि सन्निखाणः मुंबईखाणः सर्वलोकं मुंबईखाणः. चौथा पूर्ण झाला. तर मित्रांनो आता बघा सगळे लोक घरी गेले ते बघा. चौथा फेरा कुठे पूर्ण होतो. श्रीश्वते लक्ष्मी तर गाईज आता आम्ही माझा ब्लॉग बंद पास्वेन करतो. सत्राणि रूपमस्मिनौ याक्तं माहि सन्निखाणः मुंबईखाणः इथे बघा बाकी सगळे बसले. मुंबईखाणः
ती नवरीबाई तालावर बाबा रुपयाला चढतात. देतो बाई. बरोबर यानिकाने जबाबाने जन्मांतर्गतानि च तर मित्रांनो हे बघा आमच्या गावात बोरा आले दक्षिणां पदे पदे VIP गेस्ट जे तीर्थानि भजन्ति श्रिका हस्तानि खङ्गिणः ते खाद्योन्नः प्रयोजने वधन्तानि तन्मते चतुर्भपदानि सुसम्पन्नः जागेवरच सर्वांनी अग्निदेवाला नमस्कार करा. तर काय त्या ब्लॉगचे लोक तक्रार त्या अग्निदेवाला नमस्कार करा. सर्वकामदां तो वरं शरणं हृदयानन्दहरये नामेशारुढो निरामतो वरुणवर्णो महोत्सवा धूम्रस्वजनो हिताक्ष दत्तार्ये सर्वकामदां आत्मामुखमासीन एवं रूपाहुताग्ना महेश्वरा मेषध्वजा काममुखा अग्निः सम्मुखो वरदो भवहानयः पुरुषोत्ता सर्वदेवो मयग्रः धूम्रकेतुर्यधक्ष तस्मै नित्यो नमो नमः. तर काय आमच्या गावात त्यांना बघा सायकल भेटले ते बघा हे बघा तर मित्रांनो हे बघा